नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण नफा तोटा पार्ट 2 आपण बघणार आहोत. कालच्या सत्रामध्ये आपण नफा तोट्यावरचे बेसिक क्वेश्चन्स केले, काही एक्झाम लेवलचे क्वेश्चन्स केले, ज्याच्यामध्ये आपण नफा तोट्याचं सूत्र आपण बघितलं. नंतर सूत्राचा फारसा कमी वापर करून आपण शेकडेवारीचे कन्सेप्ट वापरून खरेदी किंमत, विक्री किंमत, नफ्याच्या वेळची किंमत, तोट्याच्या वेळची किंमत कशी काढायची ते आपण बघितलं. नंतर जर एखादी वस्तू X रुपयाला विकून होणारा नफा तीच वस्तू Y रुपयाला विकून होणाऱ्या तोट्या एवढी असेल, म्हणजे दोन वेगवेगळ्या विक्री किमती जर तुम्हाला दिल्या असतील, एक नफ्याच्या वेळची विक्री किंमत आणि एक तोट्याच्या वेळची विक्री किंमत, तर त्यावरून खरेदी किंमत कशी काढायची तो पाठ आपण बघितला. आजच्या सत्रामध्ये फार महत्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यामधला पहिला पार्ट याच्यामध्ये असं आहे बघा, दुकानदार जर आपली वस्तू खरेदी किमतीला विकत असेल, परंतु जर तो खोट्या वजनाचा वापर करत असेल, तर त्याचा शेकडा नफा कसा काढला जातो. दुकानदार खरेदी किमतीतच वस्तू विकतो, पण खोटे वजन वापरतो, तर त्याचा शेकडा नफा आपल्याला कसा काढायचा आहे. तर बऱ्याच वेळेस बघा, आपल्याला या पिक्चर मध्ये दिसतंय, तर खोटं वजन कसं वापरत असेल, तो ज्या बाजूला त्याला माल टाकायचा आहे तिथं खालून जर त्याने काही चुंबक वगैरे लावलं असेल, म्हणजे 100 ग्रॅमचं चुंबक जर त्याने लावलं असेल खालून, तर त्याला वरून 100 ग्रॅम कमी माल टाकावा लागणार आहे. म्हणजे खोटं वजन वापरतो. म्हणजे 1000 जर दुसऱ्या बाजूला ठेवलं असेल, तर इकडं माल त्याला फक्त 900 ग्रॅमच टाकावं लागणार आहे. का? कारण की 100 ग्रॅमचं मॅग्नेट चुंबक त्याने खालून लावून ठेवलेलं आहे. अशा दुकानदाराचा जर तुम्हाला नफा काढायचा असेल, तर तो नफा आपण या सूत्राने काढू शकतो बघा. शेकडा नफा बरोबर शेकडा नफा बरोबर वजनातील तफावत भागीला खोटं वजन. वजनातील तफावत म्हणजे आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणू, एरर, भागीला खोटं वजन म्हणजे फॉल्स वेट गुणिला 100. जर दुकानदार वस्तू खरेदी किमतीतच विकत असेल आणि तो खोटं वजन वापरत असेल, तर आपल्याला शेकडा नफा या सूत्राने डायरेक्ट काढता येतो. ओके. तर एखादं खोटं वजन, मग वजनातील तफावत कशी काढणार आहे आपण? वजनातील तफावत म्हणजे खरे वजन वजा खोटे वजन. खरे वजन वजा खोटे वजन भागीला खोटे वजन गुणिला 100. एखादा ह्या सूत्राचा वापर आपल्याला करायचा आणि काही प्रश्नांचे उत्तर मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. चला, प्रत्येकाने ही सूत्र लिहून घ्या. वरची अट महत्वाची आहे. कोणती अट महत्वाची आहे? दुकानदार वस्तू खरेदी किमतीतच विकतोय, ही अट महत्वाची आहे. खरेदी किमतीतच विकतो. बऱ्याच वेळेस आपण बघतो की आपण आपल्या मित्राच्या दुकानावर गेलो तर तो म्हणतो की यार, तुला भाव टू भाव देतोय. म्हणजे काय? ज्या पैशामध्ये मी आणलंय त्याच पैशात तुला देतोय. जेवढी मी किंमत दिली आहे तेवढीच तुला द्यावी लागते. तर खरेदी किमतीतच विकतोय हा दुकानदार, देखील खरेदी किमतीतच विकतोय, परंतु खोट्या वजनाचा वापर करतोय. तर आपल्याला शेकडा नफा, ट्रू वेट मायनस फॉल्स वेट डिवायडेड बाय फॉल्स वेट. ज्यांना मराठीमध्ये अडचण असेल त्यांनी इंग्रजीमध्ये पण लिहून घ्या. सूत्र मी दोघं भाषांमध्ये दिलेलं आहे. चला, मग एखादं उदाहरण घेऊन आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. पटकन लिहून घ्या. वजनातील तफावत भागीला खोटे वजन गुणिला 100. खरे वजन, वजनातील तफावत कशी काढणार आहे तुम्ही? खरे वजन वजा खोटे वजन भागीला खोटे वजन गुणिला 100. एक प्रश्न तुमच्या समोर आलाय. पहिलाच प्रश्न आहे म्हणून आपण करूया सर्वजण मिळून. एक दुकानदार वस्तू खरेदी किमतीतच विकतोय. खरेदी किमतीतच विकतोय, परंतु 1 किलो ऐवजी 800 ग्रॅम वापरतो, म्हणजे खोटं वजन वापरतो. आता मला सांगा, 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. त्याला दुकानदाराला, गिरायकाला द्यायचे होते 1000 ग्रॅम, परंतु त्याने दिलेत फक्त 800 ग्रॅम, म्हणजे त्याने खोटं वजन वापरलंय. तर बघा, आपलं सूत्र काय येणार आहे? वजनातील तफावत गुणिला वजनातील तफावत भागीला खोटे वजन गुणिला 100. मग खरं वजन त्याचं किती होतं? खरं वजन त्याचं होतं 1000. 1000 वजा 800, म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत की ज्या सहज तुम्ही करू शकतात. भागीला 200 गुणिला 100. चला मग, सॉरी, भागीला 800 येणार आहे, खोटं वजन 800 आहे, म्हणून 200 भागीला 800 गुणिला 100.
म्हणजेच 1/4 आणि 1/4 ची किंमत काय असते 25%. 1/4 ची किंमत काय असते 25%. सर्वांनी लिहून घ्या. 1/4 गुणिले 100 आहेत म्हणजे 1/4 गुणिले 100 म्हणजेच 25%. ठीक आहे. सर्वांनी लिहून घ्या. खोटं वजन आपलं वापरलं गेलं होतं 800 ग्रॅम, खरं वजन होतं 1000 ग्रॅम. म्हणजे वजनातील तफावत 200 ग्रॅमची आहे भागीला खरं वजन 800 गुणिले 100 म्हणजेच 1/4 गुणिले 100 1/4 गुणिले 100 म्हणजे 25% नफा. त्याला होते तुमचा पर्याय क्रमांक 2. उत्तर यायला पाहिजे. पटकन लिहून घ्या. चला पुढचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे. पुढचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे. प्रश्न पण लिहा. प्रश्न पण लिहा. जी कंडिशन मी तुम्हाला सांगितली, दुकानदार वस्तू खरेदी किमतीतच विकतोय, ही कंडिशन दिलेली असते तुम्हाला बघा. हा. पुढचा प्रश्न आलाय बघा आपल्याला. एक दुकानदार वस्तू खरेदी किमतीतच विकतोय. खरेदी किमतीतच विकतोय, परंतु 1 किलो ऐवजी 900 ग्रॅम वापरतोय. 1 किलो म्हणजे पुन्हा सांगतो 1 किलो म्हणजे किती 1000 ग्रॅम. सर्वांना माहिती तरी सुद्धा कोपऱ्यामध्ये लिहून घ्या. 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम त्याला गिरायकाला द्यायचे होते. बदमाश आहे, बेईमान आहे. 900 ग्रॅम देतोय. 900 ग्रॅम देतोय. बेईमानी करतोय. चला आपलं सूत्र आहे वजनातील तफावत भागीला खोटं वजन गुणिला 100. टाका किमती. उत्तर शोधा. या ठिकाणी वजनातील तफावत 100 ग्रॅमची येणार आहे. भागीला चूक करू नका बघा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं काय चूक होते, छेदस्थानी जर तुम्ही खरं वजन घेतलं तर 10% उत्तर देण्यासाठी तुम्ही पुढे सरसवाल, पण ते चुकीचं आहे. 10% उत्तर येणार नाही. ही जी पण वजनातील तफावत आहे याची तुलना कोणाशी होणार आहे? जो वजन जेवढं तो वजन देतोय गिरायकाला, गिरायकाला किती वजन दिलंय त्याने 900 ग्रॅम दिलंय. सो याला गुणिला 100 करावं लागेल. संक्षिप्त रूप द्या. 0 कॅन्सल झाले. 1/9 ची किंमत होते विद्यार्थी मित्रांनो 11.11%. जो तुमचा पर्याय क्रमांक 3 आहे. यस, जो तुमचा पर्याय क्रमांक 3 आहे. तर इतक्या लवकर आणि कमीत कमी वेळामध्ये हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. लक्षात घ्या. बरं, सूत्र फार कठीण आहे अशातला भाग नाही. सूत्र फार कठीण आहे अशातला भाग नाही. सोपं आहे सूत्र. सूत्र फार कठीण आहे अशातला भाग नाही विद्यार्थी. चला पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर मांडतोय. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. एक दुकानदार वस्तू खरेदी किमतीतच विकतो, परंतु 2 किलो ऐवजी 1500 ग्रॅम वापरतो, तर शेकडा नफा किती? चला. आय विल वेट फॉर सम टाइम. आपल्याला आज हा टॉपिक कंप्लीट करायचा आहे. सोमवारी ज्यावेळेस आपण सेशन घेऊ त्यावेळेस सोमवारी आपण प्रामुख्याने नफ्या तोट्यावर मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहेत. पीवायक्यू पीवायक्यू स्पेशली प्रॉफिट अँड लॉसवर, नफा तोटावर, आणि त्याच्यावर काही शेकडेवारीचे जरी क्वेश्चन जर असतील तर ते पण आपण घेण्याचा प्रयत्न करू. पुन्हा तेच बघा, आपल्याला शेकडा नफा काढायचा तर वजनातील तफावत 2 किलो. 2 किलो म्हणजे किती ग्रॅम? 2 किलो म्हणजे 2000 ग्रॅम. म्हणजे त्याला आता कस्टमरला द्यायचं होतं 2000 ग्रॅम, पण त्याने दिलंय फक्त 1500 ग्रॅम. म्हणजे त्याच्या वजनातील तफावत किती झाली? 500 ग्रॅमची. 500 ग्रॅम भागीला 1500 देतो किती आहे दुकानदार? दुकानातून 500च देतोय गुणिला 100. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल होऊन जातील. 5 1 5 5 3 15. 103 गुणिला 100 म्हणजेच किती? 33.33% नफा. त्याला होणार आहे तुमचा पर्याय क्रमांक 4. म्हणजे जर हा प्रकार तुम्हाला प्रश्न प्रकार जर माहिती असेल तर 30 सेकंदाच्या आत तुमचं उत्तर येणार आहे.
माझ्या मताशी सहमत असाल तर यस म्हणा. प्रश्न लिहून घ्या. मी सूत्र प्रत्येक वेळेस तुम्हाला स्क्रीनवर देतोय. हे एवढ्यासाठी देतोय की हे सूत्र पुन्हा पुन्हा बघितल्यानंतर कायमस्वरूपी तुमच्या डोक्यात राहील आणि तुम्ही ते विसरणार नाही. वजनातील तफावत भागीला खोटं वजन, त्याच्यावर भर आहे माझा. हा, वजनातील तफावत भागीला खोटं वजन. खोटं वजन म्हणजे दुकानातून जेवढं जातंय तेवढं. दुकानातून 1500 ग्रॅम जात आहे. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. प्रत्येकाने प्रयत्न कर. आता बघा प्रश्न संपलेत. आता पुढचा मुद्दा असा आहे बघा, जर एक्स वस्तूंची खरेदी किंमत वाय वस्तूंच्या विक्री किमती एवढी असेल तर शेकडा नफा तोटा कसा काढला जातो? म्हणजे समजा मी 25 वस्तू आणल्या होत्या. 25 वस्तू आणल्या होत्या मी ABC रुपयांमध्ये, आणि ह्या 25 वस्तू ज्या ABC रुपयामध्ये आणल्या होत्या त्याच्यातल्या मी 20 वस्तू विकून टाकल्या ABC रुपयामध्ये. म्हणजे मी जेवढी गुंतवणूक केली होती, 25 वस्तू आणण्यासाठी मी जी गुंतवणूक केली होती ती गुंतवणूक मी वसूल करून टाकली. किती वस्तू विकून? 20 वस्तू विकून वसूल करून टाकली. म्हणजे माझ्याकडे अजून 5 वस्तू पडलेल्या आहेत. म्हणजे 5 वस्तूंचा नफा मला होतोय. तर आपल्याला नफा, शेकडा नफा विचारलेला आहे. तर वस्तूंच्या स्वरूपात नफा आपल्याला या ठिकाणी काढायचा असतो. आणि याच्यासाठी सूत्र बघा आपण काय वापरणार आहे. खरेदी केलेल्या वस्तू वजा विकलेल्या वस्तू भागीला विकलेल्या वस्तू गुणिला 100. म्हणजे जसं मी बघितलं की 25 वस्तू मी आणल्या होत्या ABC मध्ये, विकल्या किती? 20, भागीला विकलेल्या वस्तू गुणिला 100. म्हणजे 5/20. 5 वस्तूंचा फायदा होतोय. किती विकल्यावर? 20 विकल्यावर, गुणिला 100. म्हणजेच 25% तुमचं उत्तर या ठिकाणी असेल. ओके, लक्षात घ्या. सो हे सूत्र महत्वाचं आहे. आता यामध्ये बघा, जर तुमचं हा पूर्ण उपक्रम जर धन आला, पॉझिटिव्ह आला, तर तो असतो शेकडा नफा. ओके, शेकडा नफा. या सर्व या अपूर्णांकाची किंमत धन केव्हा येणार आहे? अपूर्णांकाची किंमत धन केव्हा येणार आहे? जेव्हा खरेदी केलेल्या वस्तू ह्या जास्त असतील. कोणापेक्षा? विकलेल्या वस्तूंपेक्षा ह्या जास्त असतील. जर खरेदी केलेल्या वस्तू कमी असतील तर काय येणार आहे? या पूर्ण अपूर्णांकाची किंमत ऋण येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. आणि निगेटिव्ह जेव्हा असेल तेव्हा तो काय असेल? शेकडा तोटा असेल. नफ्या तोट्यामध्ये हे गणित तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह म्हणजे नफा, निगेटिव्ह म्हणजे तोटा. चला, हे सूत्र लिहून घ्या. चला, सूत्र लिहून घ्या. खरेदी केलेल्या वस्तू वजा विकलेल्या वस्तू भागीला विकलेल्या वस्तू गुणिला 100. आता बघा, हे सूत्र इतके साधे आहेत. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं बघा, कसं सांगितलं. समजा मी अजून एक सांगतो बघा. समजा 25 वस्तू मी आणल्या. 25 वस्तू आणण्यासाठी मी 100 रुपयाचा खर्च केला. 100 रुपये मी लावले. आता हे 100 रुपये मी वसूल करून टाकले ना. हे 100 रुपये मी वसूल करून टाकले. किती वस्तू विकून? 20 वस्तू विकून. म्हणजे जेवढे पैसे मी 25 वस्तू आणायला लावले होते ते माझे वसूल होऊन गेले 20 वस्तू विकून. तर मला 5 वस्तूंचा फायदा झालाय. 5 वस्तूंचा फायदा कितीवर? 20 वस्तू विकल्यावर, गुणिला 100. बघा, 5 आहे का 5, 5 चोक 20 आणि 100 भागीला 4 म्हणजे 25%. आता इथं जर आपण बघितलं असतं बघा, 25 वस्तू 100 रुपयाला आणल्या म्हणजे एका वस्तूची खरेदी किंमत किती झाली? सांगा, एका वस्तूची खरेदी किंमत 100 भागीला 25 म्हणजे किती झाले? 4 रुपये. आता 100 रुपयामध्ये 20 वस्तू विकल्यात म्हणजे एका वस्तूची विक्री किंमत किती झाली रे? एका वस्तूची विक्री किंमत किती झाली? 100 भागीला 20 म्हणजे 5 रुपये. हा, म्हणजे एका वस्तूवर नफा किती होतो? 1 रुपया. शेकडा नफा कसा काढतो आपण? शेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीवरच काढला जातो. 1 रुपयाचा नफा होतोय किती? खरेदी किमतीवर? 4 वर. 1/4 गुणिला 100.
आणि 104 गुणिला 100 म्हणजे किती होतो? 25%. म्हणजे आलं का नाही पुन्हा तेच? येते तुमच्या लक्षामध्ये? तर ज्या ज्या वेळेस खरेदी केलेल्या वस्तूची जी किंमत आहे तीच जर विकलेल्या वस्तूंच्या किमती एवढी असेल तर शेकडा नफा तोटा काढताना खरेदी केलेल्या वस्तू वजा विकलेल्या वस्तू भागीला विकलेल्या वस्तू गुणिला 100 या सूत्राने तुम्ही काढा. चला या प्रश्नाचं मला उत्तर द्या प्रत्येकाने. तुमच्या माहितीसाठी हा सूत्र तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. शेकडा नफा तोटा बरोबर खरेदी केलेल्या वस्तू वजा विकलेल्या वस्तू भागीला विकलेल्या वस्तू गुणिला 100. येस, किती वस्तू खरेदी केल्या? 25 वस्तू खरेदी केल्या. किती विकल्या? 20 भागीला 20 गुणिला 100. सो 25 भागीला 20 म्हणजे 5 धन आला, पॉझिटिव्ह आला म्हणजे नफा होणार आहे. 5 एक 5, 5 चोक 20, 4 एक 4, 25 चोक 100 म्हणजे तुमचं उत्तर किती असणार आहे? 25%. स्पेसिफिक करा. 25% नफा होणार आहे. सो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. प्रश्न लिहा, सूत्र पण लिहा. फार छोटे छोटे आणि बघा हे खूप जास्त वेळेस विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे प्रकार आहेत. नफ्या तोट्याच्या बाबतीमध्ये आपल्याला एक निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये कायम असते. नफ्या तोट्याच्या बाबतीत निगेटिव्हिटी कायम असते. ती निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी हे काही सूत्र आहेत बघा. 2 4 5 सूत्र मी तुम्हाला सांगतोय. तेवढे अफोर्ड करू शकतो आपण. आणि पुन्हा ते कसे आले, त्याचा वापर कसा करायचा ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, म्हणून फारसा तुम्हाला त्रास होणार नाही ते लक्षात ठेवा. झालंय सर्वांचं लिहून? व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. तुम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सूत्र कोणतं वापरायचं आहे? खरेदी केलेल्या वस्तू वजा विकलेल्या वस्तू गुणिला विकलेल्या वस्तू भागीला विकलेल्या वस्तू गुणिला 100. चला करा सर्वांनी. किती वस्तू खरेदी केल्या? किती वस्तू खरेदी केल्या आहेत? 35 संत्री आणल्या आहेत. विकल्या किती आहेत? 40 विकल्या आहेत. भागीला 40 गुणिला 100. आता बघा 35 वजा 40 म्हणजे वजा 5. वजा 5 म्हणजे तोटा होतोय, म्हणून जिथं जिथं नफा दिला असेल ते ऑप्शन उडवून टाका. ते उत्तर येणारच नाही. वजा 5 भागीला 40 गुणिला 100 म्हणजेच ऋण 1/8 गुणिला 100 आणि ऋण 1/8 म्हणजे 1/8 ची किंमत होते 12.5%. सो तुम्हाला काय उत्तर येणार आहे? 12.50% काय होणार आहे? तोटा होणार आहे. आशा करतो की तुमचं पण उत्तर हेच आलं असेल विद्यार्थी मित्रांनो. तुमचं पण उत्तर हेच आलेलं असणार आहे. व्हेरी गुड. तर इतकं साध्या पद्धतीने आपल्याला हे करता येणार आहे. तोटा का घेतला? कारण विकलेल्या वस्तू किती आहेत? आता बघा अजून एक मार्ग आहे. समजा तुम्हाला सूत्र जर लक्षात नाही आलं, ओके, आता बघा 35 वस्तूंची कॉस्ट प्राइस सीपी म्हणू आपण त्याला, बरोबर 40 वस्तूंची सेलिंग प्राइस. मग मला सांगा सीपी भागीला एसपी किती येणार आहे रे? हे 35 इकडे त्यांना भागाकारात चालले होते. 40 भागीला 35. ओके, संक्षिप्त रूप द्या. 40 भागीला 35 म्हणजे 8/7. म्हणजे याच्यावरून आपण असं म्हणू शकतो बघा, कॉस्ट प्राइस खरेदी किंमत 8 आहे, सेलिंग प्राइस किती आहे? 7 आहे. काय होईल? तोटा होईल. म्हणजे 8 रुपयाला आणली
आणि 7 रुपयाला विकली, तोटा झाला, 1 रुपयाचा तोटा झाला. शेकडा तोटा काढायचा आहे. शेकडा तोटा काढायचा. तो शेकड्यात नफा तोटा खरेदी किमतीवरच काढला जातो. खरेदी किंमत 8 आहे. 1/8 गुणिले 100. 1/8 म्हणजेच किती? 12.5%. झालं ना. सूत्र जरी तुम्हाला लक्षात राहिलं नाही तरी एवढा पाठ जरी तुम्ही व्यवस्थित मांडला तरी तुमचं उत्तर येत आहे. ही पण पद्धत लिहून घ्या. मी दोघं पद्धती तुम्हाला देतोय. ही पण पद्धत लिहून घ्या. 35 वस्तूंची खरेदी किंमत. ओके, कॉस्ट प्राइस म्हणजेच काय म्हणतो आपण? खरेदी किंमत. 35 वस्तूंची खरेदी किंमत ही बरोबर आहे कोणाच्या बरोबर? 40 वस्तूंच्या विक्री किमती एवढी. आणि म्हणून आपण काय गुणोत्तर काढून घेतलं? खरेदी किंमत भागीला विक्री किंमत. खरेदी किंमत भागीला विक्री किंमत यांचं गुणोत्तर आलं 40/35. म्हणजे दोघांना 5ने भाग दिला, 8/7. म्हणजेच काय? जर खरेदी किंमत जर 8 रुपये असेल तर विक्री किंमत किती होते? विक्री किंमत किती होते? 7 रुपये होते. म्हणजे तोटा होतोय ना. खरेदी किंमत जास्त आहे. खरेदी किंमत जास्त असेल व्यवहारात तर तोटा होईल. किती रुपयाचा तोटा झाला? 1 रुपयाचा तोटा. किती रुपयावर? 8 रुपयावर. सो 1/8 म्हणजेच काय? 12.5%. समजा सूत्र आठवलं नाही, लक्षात नाही, तर हा पण मार्ग त्याच्यासाठी आहे. चला, पुढच्या प्रश्नाचं उत्तर मला देण्याचा प्रयत्न करा. आता मी दुसरी जी पद्धत सांगितली त्या पद्धतीने करा. दोघं पद्धती वापरा. बोथ मेथड्स, मेथड 1 अँड मेथड 2. मेथड 1 अँड मेथड 2 दोघं वापरा. चला, मी वाट बघतोय. मेथड 1 मेथड 2 दोघं वापरा. दहा पेनची खरेदी किंमत. आता बघा, शेकडा नफा तोटा आपण आपल्या सूत्राप्रमाणे बघा, किती वस्तू आणल्या होत्या? शेकडा नफा किंवा तोटा ते ठरवू आपण. 10 वस्तू आणल्या होत्या, 8 विकल्या, भागीला 8 गुणिला 100. ओके, म्हणजेच किती झाला? 2/8 गुणिला 100. धन आलाय, पॉझिटिव्ह आलाय म्हणजे नफा होतो. 1/4 गुणिला 100 आणि 1/4 म्हणजे काय होतं? 25%. पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली म्हणजे काय होतोय? नफा होतो. व्हेरी गुड. ही एक पद्धत झाली. आता दुसरी पद्धत बघा आपण वापरू. दुसरी पद्धत काय म्हणतोय बघा, 10 पेनची कॉस्ट प्राइस बरोबर 8 पेनची सेलिंग प्राइस. जितकं सोपं साधं ठेवता येईल कमीत कमी शब्दांचा वापर करा. सो कॉस्ट प्राइस डिवायडेड बाय सेलिंग प्राइस बरोबर 8/10. सो कॉस्ट प्राइस डिवायडेड बाय सेलिंग प्राइस इज इक्वल टू 4/5. म्हणजे काय रे बाबा? कॉस्ट प्राइस 4 रुपये आहे तर सेलिंग प्राइस किती आहे? 5 रुपये. म्हणजे प्रॉफिट होतोय 1 रुपयाचा. पर्सेंटेज प्रॉफिट तुम्हाला काढायचा आहे. पर्सेंटेज प्रॉफिट नेहमी कॉस्ट प्राइस वर काढला जातो. 1/4 गुणिला 100. 1/4 गुणिला 100 म्हणजे पुन्हा 25%. सो तुमचं उत्तर 25% नफा येणार आहे. दोघं पद्धती तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजल्या असतील तर यस म्हणा चॅट बॉक्स मध्ये. ज्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी एफर्ट्स लागणार आहे ते वापरा. कोणतीही पद्धत तुम्हाला एक्स्ट्रा मार्क देणार नाहीये, लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षेमध्ये मेथडला मार्क्स नाहीये, अचूक पर्यायाला मार्क्स आहे, मेथडला मार्क्स नाहीये बघा. आणि म्हणून ती लिबर्टी तुमच्याकडे आहे. चला, पुढचा प्रश्न दोघं पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आता थोडा शब्दप्रयोग बदलवलेला आहे. थोडासा शब्दप्रयोग मध्ये बदल आपल्याला या ठिकाणी दिसेल. 4 सुया 1 रुपयास खरेदी केल्या आणि 3 सुया 1 रुपयास विकल्या तर शेकडा नफा किंवा तोटा किती? याचाच अर्थ काय होतो? याचाच अर्थ असा होतो की 4 सुयांची खरेदी किंमत ही 3 सुयांच्या विक्री किमती एवढी आहे. चला, चला, 4 सुया आणल्या, विकलेल्या, खरेदी केल्या आहेत, विकलेल्या किती आहेत? 3/3 गुणिला 100.
तर 1/3 धन आलाय, 1/3 गुणिला 100 धन आलाय म्हणजे 33.33% काय होतोय, नफा होतोय. ही झाली पहिली मेथड. दुसऱ्या मेथडने जर मला करायचं असेल, 4 सुयांची कॉस्ट प्राइस बरोबर 3 सुयांची सेलिंग प्राइस. सो कॉस्ट प्राइस भागिला सेलिंग प्राइस इज इक्वल टू 3/4. म्हणजेच काय, कॉस्ट प्राइस किती झाली 3, सेलिंग प्राइस किती झाली 4, म्हणजे प्रॉफिट होतोय 1 रुपयाचा. पर्सेंटेज प्रॉफिट काढायचा आहे तर 1 रुपयाचा प्रॉफिट झाला. किती रुपयावर, 3 रुपयावर. शेकडा नफा शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरच काढला जातो. पुन्हा तुमचं उत्तर 33.33% येणार आहे, जो पर्याय क्रमांक 3 आहे. येस, पर्याय क्रमांक 3. शब्दरचना थोडी फिरवलेली आहे, पण अर्थ प्रश्नाचा तोच आहे. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. आता बघा, आपण सेशनच्या शेवटच्या पार्टकडे आपण जातोय. हा फार महत्वाचा नियम या ठिकाणी लिहून दिलेला आहे. दोन वस्तूंची विक्री किंमत समान असेल, दोन वस्तूंची विक्री किंमत समान असेल, एक वस्तू x% नफ्याने विकली आणि दुसरी वस्तू x% तोट्याने विकली, तर त्या संपूर्ण व्यवहारात नेहमी तोटाच होतो. लिहून घ्या हा मुद्दा, फार महत्वाचा मुद्दा आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, जेव्हा दोन वस्तूंची विक्री किंमत समान असेल, विक्री किंमत सारखी आहे, एक वस्तू x% नफ्याने विकली आणि दुसरी वस्तू x% तोट्याने विकली, तर त्या संपूर्ण व्यवहारात तोटाच होतो. म्हणजे दोन कंडिशन याच्यामध्ये त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्या म्हणजे दोघं वस्तूंची विक्री किंमत काय असायला पाहिजे, समान असायला पाहिजे. एका वस्तूवर समजा 20% नफा होतोय, तर दुसऱ्या वस्तूच्या विक्रीवर 20% काय असेल, तोटा व्हायला पाहिजे. म्हणजे ही जी सांख्यिकी किंमत आहे ती सारखी पाहिजे. तर अशा व्यवहारांमध्ये नेहमी तोटाच होतो. अशा व्यवहारामध्ये नेहमी तोटाच होतो. काय समान आहे, विक्री किंमत समान आहे. आणि तो तोटा काढण्यासाठीचं सूत्र आहे बघा, समान नफा किंवा तोटा याचा वर्ग भागिला 100. आणि इथं आपण समान नफा तोटा काय घेतला, x घेतलाय, x² भागिला 100. हे सूत्र महत्वाचं आहे, हे लिहून घ्या, हे लिहून घ्या. सो दोन वस्तूंची विक्री किंमत जर समान असेल, एक वस्तूच्या विक्री किमतीवर x% नफा होतोय आणि दुसऱ्याच्या विक्रीवर x% तोटा होतोय, तर त्या व्यवहारात नेहमी तोटाच होईल. आणि तो तोटा काढण्यासाठी तुमचं सूत्र असणार आहे समान नफा तोटा याचा वर्ग भागिला 100. म्हणजे x² भागिला 100, x² भागिला 100. हमखास याच्यावर प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न लांबलचक विचारला जातो, स्टोरी बनवली जाते आणि मग आपण त्याला वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करण्यामध्ये आपण वेळ वाया घालवतो, परंतु तो सॉल्व्ह होत नाही. लक्षात घ्या, या दोघी कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल, पहिली कंडिशन विक्री किंमत समान, दुसरी कंडिशन नफ्या तोट्याची सांख्यिकी किंमत सारखी आहे. एक उदाहरण बघू आपण याच्यावरचं, बरेच उदाहरण आपल्याला बघता येतील. एका व्यक्तीच्या दोन वस्तूंची विक्री किंमत सारखीच आहे. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, विक्री किंमत सारखीच आहे. एक वस्तू त्याने 20% नफ्याने विकली आहे आणि दुसरी वस्तू त्याने 20% तोट्याने विकली आहे, तर संपूर्ण व्यवहारात त्याला शेकडा नफा तोटा किती झाला असं आपल्याला विचारलंय. दोघं कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय होत आहेत. कोणत्या कोणत्या दोघं कंडिशन, एक तर वस्तूची विक्री किंमत सारखी आहे आणि दुसरी 20% नफ्याने विकली आहे आणि दुसरी 20% तोट्याने विकली आहे. आपल्याला माहिती आहे अशा व्यवहारात तोटाच होतो आणि तो तोटा काढण्यासाठी हे सूत्र आपण लिहून घेतलंय. समान नफा किंवा तोटा याचा वर्ग भागिला 100. इथे x ची किंमत आहे तुमची 20. सो 20 चा वर्ग भागिला 100 एवढे टक्के. सो 20 चा वर्ग किती झाला, 400 भागिला 100% म्हणजेच किती, 4%. तुमचं उत्तर 4% तोटा यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 4 दिलाय. फसवणारा पर्याय तुम्हाला दिलाय 0%. तुम्हाला असं वाटेल 20% नफ्याने विकली, एक दुसरी 20% तोट्याने विकली तर 0 झालं, पण नाही. ती केस केव्हा होते ते पण आपण बघू. इथं विक्री किंमत सारखी असेल तर काय होणार आहे, तोटाच होणार आहे, तोटाच होणार आहे. छोटे छोटे बारकावे.
ते जर तुम्ही ध्यानात ठेवले तर डेफिनेटली आपल्याला अपेक्षित यश मिळू शकतं. छोटे छोटे बारकावे आहेत, लक्षात घ्या. चला, पुढच्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. एका व्यक्तीच्या दोन वस्तूंच्या विक्रीची किंमत सारखी आहे. त्यातील एक वस्तू 24% नफ्याने विकली आणि दुसरी वस्तू 24% तोट्याने विकली, तर संपूर्ण व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? पर्याय तुम्हाला अडकवण्यासाठी प्रयत्न करतील, पण तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील, संकल्पना खूप चांगल्या समजल्या असतील, त्यांचा चांगला सराव केला असेल, तर चुकणार नाहीत तुम्ही. लक्षात घ्या. यस, दोघं अटी सिद्ध होत आहेत, म्हणजे दोघं अटी इथं सॅटिस्फाय होत आहेत. पहिली अट कुठली आहे आपली? कुठली आहे? यस, दोघं वस्तूंची विक्री किंमत काय पाहिजे? सारखी पाहिजे. आहे ना सारखी. नंतर सांख्यिकी किंमत, नफ्याची आणि तोट्याची सांख्यिकी किंमत सारखी पाहिजे. नफा किती झालाय? 24%. तोटा किती झालाय? 24%. म्हणजे सारखी सांख्यिकी किंमत सारखी आहे, म्हणजे आपल्याला सूत्र वापरता येईल, शेकडा तोटाच होणार आहे या व्यवहारात. सो शेकडा तोटा बरोबर समान नफा किंवा तोटा याचा वर्ग भागीला 100. आणि इथं आपली x ची व्हॅल्यू किती आहे? 24 आहे. आणि म्हणून माझा आग्रह पाढे पाठ असते आता. 24 चा वर्ग भागीला 100 एवढे टक्के तुमचं उत्तर येणार आहे. 24 चा वर्ग होतो 576 भागीला 100 एवढे टक्के. म्हणजे इतकं दशांश अपूर्णांकातलं टक्केवारी तुमची एक्झॅक्ट येणार आहे. 5.76% त्या व्यवहारात तोटा होणार आहे, जो तुमचा पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न समजला असेल, आवडला असेल तर चॅट बॉक्समध्ये यस म्हणा. लक्षात घ्या. इतके छोटे छोटे बघा, हाच फरक आहे. सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल स्टुडंट्स मध्ये हाच फरक आहे. म्हणजे सर्व प्रॉब्लेमची जड काय माहिती, सर्व प्रॉब्लेमचं मूळ काय माहितीये का? अज्ञान. लक्षात घ्या. मला आजपर्यंत हा शॉर्टकट माहिती नव्हता, हा प्रकार माहिती नव्हता, म्हणून हा प्रश्न मी केलाच नाही. पण आज मला समजलं की ज्यावेळेस अशा प्रकारच्या दोन अटी त्यामध्ये येत असतील, तर त्यावेळेस तो प्रश्न मी काही सेकंदात करू शकतो किंवा करू शकते. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, जेवढी माहिती तुम्हाला जमा करता येईल, ज्या पण सोर्स मधून तुम्ही काम करताय, मग तुम्ही पुस्तक वाचा, क्लास अटेंड करा, युट्यूब चॅनल बघा, रील्स बघा, इन्फॉर्मेशन अॅक्युमुलेट करा, इन्फॉर्मेशन तुम्ही आत्मसात करा आणि त्याचा वापर करा. तुम्हाला नक्की सक्सेसफुलचा टप्पा लक्षात घ्या. आणि अशा गोष्टींची विशेष नोंदी घेतली गेली पाहिजे, विशेष नोंद घेतली गेली पाहिजे. जसं आपण ग्रॅज्युएशन मध्ये होतो, 12वीला होतो, शिक्षकांनी जर सांगितलं आपल्याला की हा प्रश्न महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने, आपण लगेच लाल पेनाने त्याला व्हेरी IMP करायचो, त्याच्या खाली 2 रेषा मारायचो आणि प्रामुख्याने परीक्षेच्या अगोदर त्याच प्रश्नांचा जास्त अभ्यास करायचो. करायचो आपण यश, आणि यश मिळायचं आपल्याला, अपेक्षित यश मिळायचं. वापरा त्या पद्धती. जुनं ते सोनं. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर आलेला, पटकन मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. मी काहीच करत नाही आता. तुम्हीच वाचा आणि तुम्ही उत्तर द्या. सारखे सारखे प्रश्न घेण्यामागचा उद्देश समजा. कंटिन्युएशन इज अ मदर ऑफ मास्टरी. ते सूत्र कायमस्वरूपी आपल्या डोक्यामध्ये फिक्स होतं. एकाच प्रकारचे मी 3 ते 4 प्रश्न तुम्हाला एवढ्यासाठी देतोय की तशा प्रश्नांच्या शब्दरचनेचा आपल्याला त्याची ओळख व्हावी, त्याचा सराव व्हावा, आणि ते सूत्र तुम्ही पुन्हा पुन्हा वापरत असताना ते तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करतायत, रिकॉल करतायत, म्हणजेच पाठांतर होते, उजळणी होते. व्हेरी गुड. तुमचं फटक्यात उत्तर आलेलं आहे, कारण 30 पर्यंतचे वर्ग पाठ करण्याचा फायदा तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये होणार आहे. तो कसा बघा, एका व्यक्तीच्या दोन वस्तूंची विक्री किंमत सारखी. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. कोणती पहिली कंडिशन? की दोघं वस्तूंची विक्री किंमत सारखी पाहिजे. एक वस्तू किती टक्के नफ्याने विकली आहे?
30% नफ्याने विकली, दुसरी वस्तू 30% तोट्याने विकली, म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू काय दोघांची सारखी आहे, तर अशा व्यवहारात नेहमी तोटाच होतो. आणि तो तोटा काढण्यासाठी जी सारखी किंमत तुम्हाला या ठिकाणी दिली आहे नफ्याची, 30चा वर्ग भागिला 100 एवढे टक्के. 30चा वर्ग होतो 900, 900 भागिला 100 एवढे टक्के, 900 भागिला 100 म्हणजे 9%. आणि या व्यवहारात नेहमी काय होणार आहे, तोटा होणार आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3. लांबलचक प्रश्न मी तुम्हाला सांगितलं, मी इथं 2 ओळींपर्यंत सीमित ठेवलं या प्रश्नाला. हाच प्रश्न मी जर असा केला असता बघा, एका व्यक्तीने 2 घरं प्रत्येकी 3 लाख रुपयास विकली, प्रत्येकी 3 लाख रुपयास विकली. एका घराच्या विक्रीवर त्याला 30% नफा झाला आणि दुसऱ्या घराच्या विक्रीवर त्याला 30% तोटा झाला, तर संपूर्ण व्यवहारात त्याला झालेला शेकडा नफा अगर तोटा किती. स्टोरी बनवली आहे. पहिली जरी तुम्ही शब्दरचना तुम्हाला वस्तूंची किंमत सारखी नसली असं जरी दिलेलं नसतं, तरी त्याने मेन्शन केलं की त्याने घर प्रत्येकी 3 लाख रुपयाला विकले. आता 3 लाख ही जरी किंमत दिलेली असली तरी ती उदाहरणं सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला वापरायची नाहीये. आपल्याने त्या त्या पर्टिक्युलर स्टेटमेंटने आपल्याला हे लक्षात येते की दोघं वस्तूंची विक्री किंमत सारखी आहे. लक्षात घ्या. ओके. चला मग आता त्याच्या पुढचा मुद्दा जो तुमच्या मनामध्ये पहिल्या मगापासून तुमच्या मनामध्ये घर करत होता, की दोन वस्तूंची खरेदी किंमत सारखी असेल तर काय होईल सर? मागच्या केसमध्ये आपण विक्री किंमत समान ठेवली. आता या केसमध्ये बघा, ज्यावेळेस दोन वस्तूंची खरेदी किंमत सारखी असते, एक वस्तू X% नफ्याने विकली आणि दुसरी वस्तू X% तोट्याने विकली, तर त्या संपूर्ण व्यवहारात नफा अगर तोटा काहीच होत नाही. लक्षात घ्या. जर वस्तूंची खरेदी किंमत सारखी असेल, जेवढ्या नफ्याने विकली आहे तेवढ्याच तोट्याने जर विकली असेल, तर त्या व्यवहारात नफा अगर तोटा काहीच होत नाही. आणि तुम्हाला माहिती असेल, कॉमर्स स्टुडंट असतील तर बिझनेस मध्ये या पर्टिक्युलर पॉइंटला म्हणतात ब्रेक इव्हन पॉइंट. कोणता पॉइंट म्हणतात याला? याला म्हणतात ब्रेक इव्हन पॉइंट. ब्रेक BEP असं शॉर्टकट आहे त्याला. ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे हा असा पॉइंट आहे ज्या ठिकाणी आपण व्यवसायात केलेली सर्व गुंतवणूक वसूल झाली आहे, ना नफा ना तोटा. इथून जर तुमचा असा इकॉनॉमिक्स मध्ये असा ग्राफ दाखवला जातो, असा ग्राफ दाखवला जातो, हा ब्रेक इव्हन पॉइंट. इथून वर गेले तर प्रॉफिट, इथून खाली आले तर लॉस. असं तर लक्षात घ्या, या दोन कंडिशन आहेत बघा. कंडिशन पहिली कंडिशन, खरेदी किंमत समान आहे आणि नफ्या तोट्याची किंमत जर सारखी असेल तर संपूर्ण व्यवहारात नफा अगर तोटा होत नाही. उदाहरणार्थ बघू आपण. समजा मी दोन वस्तू घेतो आणि त्या दोन वस्तूंची खरेदी किंमत सारखी ठेवतो. याची किंमत 100, याची पण 100. आता याच्यावरून आपण त्या विक्री करू, आपण सारख्याच नफ्या तोट्याला विक्री करू. म्हणजे ही 20% नफ्याने विकतोय मी, 20% नफा, आणि ही विकतोय 20% तोटा. मला सांगा, 100 रुपयाची वस्तू मी 20% नफ्याने विकली तर मला विक्री किंमत किती भेटेल? 120. बरोबर आहे. खरेदी किंमत मी 100 रुपये घेतली, 20% तोट्याने विक्री किंमत किती भेटणार आहे? 80. चला, खरेदी किंमत, दोन वस्तूंची खरेदी किंमत म्हणजे माझी गुंतवणूक किती होती? 200 रुपयाची. दोघं विक्री किंमतींची बेरीज किती आहे? 200 रुपये. म्हणजे 200 रुपये गुंतवले, 200 रुपये मिळाले, ना नफा ना तोटा. समजलंय? केव्हा? काय सारख्या? दोघांच्या खरेदी किंमत सारख्या आहेत. दोघांच्या खरेदी किंमत सारख्या आहेत. दोघं केसेस खूप सिमिलर आहेत. फक्त खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचा फरक आहे. जेव्हा विक्री किंमत सारखी असेल तोटाच होईल, जेव्हा खरेदी किंमत सारखी असेल त्यावेळेस नफा पण होणार नाही, तोटा पण होणार नाही. चला, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. प्रश्न तुम्ही वाचा, मी काहीच बोलणार नाही. रीड द क्वेश्चन व्हेरी केअरफुली. रीड द क्वेश्चन व्हेरी केअरफुली. खूप काळजीपूर्वक प्रश्न वाचा.
कोणत्या नियमाखाली आपण याला बसू शकतो ते बघा. एका व्यक्तीच्या दोन वस्तूंची एकत्रित किंमत 14,000 रुपये दिली आहे. दोन वस्तूंची एकूण किंमत 14,000 रुपये दिली. त्यातील एक वस्तू 13% नफ्याने विकली आणि दुसरी वस्तू 13% तोट्याने विकली आणि संपूर्ण व्यवहारात नफा अगर तोटा काहीच होत नाही. मग बघा, एक वस्तू जर 13% विकली आणि दुसरी 13% तोट्याने विकली, नफा अगर तोटा काहीच झाला नाही, म्हणजे त्या दोघं वस्तूंची खरेदी किंमत समान असेल. खरेदी किंमत समान आणि एकूण तुम्हाला खरेदी किंमत किती दिली आहे? 14,000 दिली आहे. 14,000 चे 2 भाग करा, म्हणजे प्रत्येकी त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 7,000 7,000. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. ज्या ज्या लोकांचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आलं असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये येस म्हणा. काहीच करायची गरज नाही. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे बघा. कन्सेप्ट महत्वाचे आहेत. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत. कन्सेप्ट महत्वाचे. आणि म्हणून तुम्हाला बघा, असंच या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल जे परीक्षेसाठी गरजेचं आहे. नफा तोटा हा टॉपिक तर इतका प्रचंड मोठा आहे की याच्यामध्ये खूप डेप्थ आहे, कारण हा कॅटला पण याच्यावरचे प्रश्न विचारले जातात, UPSC ला पण प्रश्न विचारला जातो. हा, पण आपल्या परीक्षेची जी गरज आहे त्या पद्धतीने आपण जर काम केलं तर आपले एफर्ट्स वाचतात, एनर्जी वाचते आणि वेळ वाचते. पुढच्या प्रश्नाचं उत्तर मला पटकन द्या. चला, 30 सेकंदाच्या आत उत्तर येईल. फक्त तुम्हाला वाचण्यासाठी जो पण तुमचा वेग आहे त्याप्रमाणे वाचायला तुम्हाला वेळ लागणार आहे. एका व्यक्तीच्या दोन वस्तूंची खरेदी किंमत 25,000 रुपये आहे. त्यातील एक वस्तू 17% नफ्याने विकली आणि दुसरी वस्तू 17% तोट्याने विकली आहे. संपूर्ण व्यवहारात नफा तोटा काहीच होत नाही. तर वस्तूंची स्वतंत्रपणे खरेदी किंमत किती? चला, मला पूर्ण खात्री आहे की तुमचं सर्वांचं उत्तर आलंय. 25,000 एकत्रित किंमत आहे बघा. 17% नफा होतोय आणि 17% तोटा होतोय आणि त्या व्यवहारात नफा अगर तोटा काहीच होत नाहीये. याचा अर्थ 25,000 रुपयाचे 2 समान भाग करण्यात येतील. म्हणजे त्या प्रत्येकी वस्तूची किंमत 12,500 आणि 12,500 रुपये असायला पाहिजे. काहीच पेपर पेन्सिल देखील चालवायची गरज नाहीये. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. आणि प्रश्न बघा, प्रश्न जर तुम्ही बघितला, अजून याच्यामध्ये काहीतरी स्टोरी बनवली जाते, प्रश्न लांब बनवला जातो, 3-4 ओळींचा प्रश्न बनवला जातो. कन्सेप्ट पार्ट महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण नफा तोटा हा पार्ट आपण पूर्ण केलाय. क्विकली मी याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी घेतल्या त्याची रिव्हिजन तुम्हाला करून देतो आणि आपण सोमवारी ज्यावेळेस लेक्चर घेऊ त्यावेळेस आपण यामधले PYQ आपण करणार आहेत. नफा तोटा करताना आपण काय बघितलंय की नेहमी विक्री किंमत वजा खरेदी किंमत ही वजाबाकी करायची आहे. आणि ही वजाबाकी जर धन आली तर काय होतो? नफा होतो. जर ऋण आली तर काय होतो? तोटा होतो. नंतर शेकडा नफा व शेकडा तोटा हा नेहमी कशावर काढला जातो? खरेदी किमतीवरच काढला जातो. खरेदी किमतीवरच काढला जातो, लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आपण बघितला होता की एक वस्तू A रुपयास विकली. समजा A विक्री किंमत असेल, आणि त्यावेळेस नफा होतोय X आणि ती वस्तू B रुपयाला विकली, B विक्री किंमत असेल आणि त्यावेळेस तोटा होतोय पुन्हा X, म्हणजे नफा तोटा सारखा असेल आणि विक्री किंमत वेगवेगळी असेल.
तर त्यावरून आपल्याला जर त्या वस्तूंची खरेदी किंमत जर काढायची असेल, तर खरेदी किंमत बरोबर दोघं विक्री किंमतींची बेरीज भागीला 2 या पद्धतीने आपण त्याची खरेदी किंमत काढू शकतो. पुढचा महत्वाचा मुद्दा आपण बघितला, की एखाद्या दुकानदाराने खोटे वजन वापरले आणि वस्तू खरेदी किमतीतच वापरतोय, खोटे वजन वापरतोय, तर त्याचा नफा काढताना आपण वजनातील तफावत आपण त्याला एरर म्हणतो, भागीला खोटं वजन म्हणजे जे दुकानातून त्याच्या जातंय आणि त्याला कितीने गुणायचं? 100ने गुणायचं. नंतरचा महत्वाचा मुद्दा आपण बघितला, की X वस्तूंची खरेदी किंमत Y वस्तूंच्या विक्री किमती एवढी असेल, तर शेकडा नफा अथवा तोटा तुम्हाला जर काढायचा असेल, तर विकलेल्या वस्तू हो. पहिल्यांदा इथं आपल्याला काय घ्यावं लागेल? खरेदी केलेल्या वस्तू. खरेदी केलेल्या वस्तू वजा विकलेल्या वस्तू भागीला विकलेल्या वस्तू. हे सूत्र फक्त लिहायला थोडं लांबलचक आहे. गुणीला 100. नंतर शेवटचा मुद्दा आपण बघितला, की विक्री किंमत जर तुमची समान आहे, विक्री किंमत समान आहे, नंतर X% नफा होत असेल आणि तेवढाच X% तोटा होत असेल, तर त्या व्यवहारात नेहमी काय होतो? तोटाच होतो. आणि तो तोटा काढण्यासाठी शेकडा तोटा बरोबर या समान नफ्या तोट्याचा वर्ग करून त्याला 100ने भागावं लागतं. ज्यावेळेस तुमची खरेदी किंमत सारखी असेल, X% नफा होतो आणि X% तोटा होत असेल, तर त्या व्यवहारात ना नफा ना तोटा त्या ठिकाणी होतो. लक्षात घ्या. तर अशा प्रकारचा हा सर्व भाग आपण डिस्कस केला. नफ्या तोट्यामध्ये यावर वेगळे जर तुम्हाला प्रश्न विचारले गेले, तर हा कन्सेप्ट महत्वाचा आहे. हा पहिला कन्सेप्ट महत्वाचा आहे. बाकी सुरुवातीच्या किमती म्हणजे तुम्ही खरेदी किंमत नेहमी नफ्या तोट्याच्या प्रश्न सॉल्व्ह करताना खरेदी किंमत किती माना? 100 माना. 100 तुम्ही कन्सेप्ट घेऊन जर काम केलं तर तुमचं काम सोपं होणार आहे. मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला नफ्या तोट्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना शेकडेवारीचे कन्सेप्ट आपल्याला वापरावे लागतात. आशा करतो की तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल. Thank you very much for listening me very patiently, politely. Bye bye. Happy learning and have a nice day.